Student, today we discuss about energy. Last time we discussed about work and the related topic is energy. Some questions are asked here. इथे तुम्हाला काही क्वेश्चन विचारले आहे. Why does it happens if a pot having a plant is kept in the dark, the plant languishes. म्हणजे एखादा रोपटा आपण कुंडीमध्ये लावला आणि ते समजा अंधारात ठेवला तर त्याची समजा वाढ होत नाही, कारण त्याला सूर्याची एनर्जी भेटत नाही. ऑन इन्क्रीजिंग द वॉल्यूम ऑफ अ म्युझिक सिस्टम और टी व्ही बियॉन्ड अ लिमिट, द वेसल इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. घरामध्ये समजा एखादा टी व्हीचा आवाज खूप मोठा केला आपण, घरातली जे भांडे आहे ते हालायला लागतात. कलेक्टिंग सनलाईट ऑन अ पेपर विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स बर्न द पेपर. केला असून तुम्ही कॉन्व्हेक्स लेन्स समजा आपण घेतला आणि त्याच्यावर सूर्यप्रकाशाला आपण त्याच्यातून पास केला आणि एखाद्या पेपरवर तो पॉईंटद्वारे आपण हे केला तर पेपर जो आहे तो जळून जातो. हे सुद्धा एक प्रकारची एनर्जी आहे. या सगळ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एनर्जीबद्दल सांगितलेलं आहे. द कॅपॅसिटी ऑफ ए बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. म्हणजे कार्य करण्याच्या क्षमतेला आपण एनर्जी म्हणतो. कोणताही कार्य समजा आपण करत असेल त्याच्यासाठी एक कॅपॅसिटी आपल्याला लागते, त्या कॅपॅसिटीला आपण एनर्जी म्हणतो. व्हॉट इज एनर्जी? द कॅपॅसिटी ऑफ ए बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. म्हणजे कार्य करण्याच्या क्षमतेला आपण एनर्जी म्हणतो. द युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम. वर्क आणि एनर्जी जे आहे त्याचे जे युनिट आहे ते सेम आहे. The unit in SI system is joule, while that in the CGS system is अर्ज. SI सिस्टममध्ये त्याचं जे युनिट आहे ते जूल आहे आणि CGS सिस्टममध्ये अर्ज आहे. युनिट लक्षात ठेवणे आपल्याला आवश्यक आहे. You have learned that energy exists in various forms like mechanical energy, heat, light, sound energy, electromagnetic energy, chemical energy, nuclear energy and solar energy. हे तुम्ही पहिले शिकले आहे. एनर्जीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहिलेले आहे. कोणकोणते आहे प्रकार? हीट, लाईट, साऊंड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, केमिकल, न्यूक्लिअर अँड सोलर. अजून भरपूर प्रकार आहे, काही दिले आहे इथे. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू स्टडी टू फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी. या चॅप्टरमध्ये आपण दोन मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाईप आपण बघणार आहे. तर पहिला जे आहे ते कायनेटिक एनर्जी आणि दुसरं जे आहे ते पोटेन्शियल एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. पहिले आपण बघू कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे का होते तर बघा इथे. व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग केसेस. अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राईक द स्टंप. जेव्हा एखादा फास्ट क्रिकेट समजा खेळत असाल तुम्ही आणि जे फास्ट बॉल आहे ते स्टंपला लागला तर स्टंप जे आहे ते आपली जागा सोडून देते. द स्ट्रायकर हिट अ कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. स्ट्रायकरनी जेव्हा आपण कोणत्याही गोट्याला समजा स्ट्रायकर मारला कॅरम बोर्डमध्ये तर ते जे गोटी आहे ते इकडे तिकडे ते मोशनमध्ये येते. वन मार्बल स्ट्राईक अनदर इन अ गेम ऑफ मार्बल्स. मार्बलचा गेम किंवा गोट्याचा जे गेम असते जेव्हा एका गोटीने आपण दुसरी गोटीला मारतो तर दुसरी गोटीसुद्धा मोशनमध्ये येते. फ्रॉम द अबव एक्झाम्पल, लक्ष द्या इकडे. From the above example, we understand that when a moving object strikes a stationary object, the stationary object move. जेव्हा एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट स्टेशनरी ऑब्जेक्टला समजा स्ट्राईक होत असेल तर तो स्टेशनरी ऑब्जेक्टसुद्धा मोशनमध्ये येते. दस द मुव्हिंग ऑब्जेक्ट हॅज सम एनर्जी पार्ट और ऑल ऑफ विच इट शेअर विथ द स्टेशनरी ऑब्जेक्ट. म्हणजे मुव्हिंग ऑब्जेक्ट आपली एनर्जी जे स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे त्याच्यासोबत शेअर करते अँड देअर बाय सेटिंग इन द मोशन. आणि दुसऱ्या ऑब्जेक्टला सुद्धा मोशनमध्ये आणते. द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड इज कायनेटिक एनर्जी. हे डेफिनेशन आहे कायनेटिक एनर्जीची बघा. द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड इज कायनेटिक एनर्जी. म्हणजे मोशनमुळे जे काही एनर्जी बनत असेल एखाद्या ऑब्जेक्टमध्ये त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात.
the work done by a force to displace a stationary object through a distance is the kinetic energy gained by the object. जेवढा वर्क त्या स्टेशनरी ऑब्जेक्टने केला तेवढीच एनर्जी कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये गेन झाली. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन एन ऑब्जेक्ट. कायनेटिक एनर्जी जेवढा वर्क होईल त्या ऑब्जेक्टचा तेवढीच कायनेटिक एनर्जी राहील, कारण वर्क आणि एनर्जी हे सारखंच असते. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इंटू एफ इंटू यस. म्हणून कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला झाला एफ इंटू यस. आता आपण बघणार आहे एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीसाठी एक्सप्रेशन. सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m moves because of an applied force. Let u be its initial velocity. Here u is equal to 0. Initial velocity आपण 0 घेतली, मास m घेतला. Let the applied force be f. Applied force किती आहे? f आहे. Let the applied force be f. They generate an acceleration a in the object. म्हणजे applied force f आहे आणि acceleration आपण a घेतला. And after time t the velocity of the object become equal to v. आणि काही वेळानंतर टाइम t झाल्यानंतर जे वेलॉसिटी आहे फायनल वेलॉसिटी v झाली. द डिस्प्लेसमेंट ड्युरिंग धिस टाइम इज यस. आणि याच टाईमचं जे डिस्प्लेसमेंट आहे हे यस झालेलं आहे. बॉडीचा डिस्प्लेसमेंट यस झालेला आहे. द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट W इज इक्वल टू एफ इंटू यस. वर्कचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा सेकंड लॉ तुम्हाला माहीत आहे. एफ इज इक्वल टू ma, force is equal to mass into acceleration. Similarly, using Newton's second equation of motion, तीन इक्वेशन ऑफ मोशन आहे त्याच्यातला एक इक्वेशन ऑफ मोशन इथे आपण घेतला. यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. इथे इनिशियल वेलॉसिटी आपली 0 आहे तर यूची व्हॅल्यू आपण 0 टाकू. यस इज इक्वल टू 0 प्लस हाफ ए टी स्क्वेअर. यस इज इक्वल टू हाफ 80 square. W is equal to ma into half 80 square. W is equal to ma into half 80 square. W is equal to using equation 1 and 2. इथे आपण f ची आणि ma into half 80 square म्हणजे f ची व्हॅल्यू ma टाकली आणि a ची व्हॅल्यू हाफ 80 स्क्वेअर टाकली. तर इथे आपण एफची आणि याची व्हॅल्यू टाकलेली आहे बघा. वरच्या इक्वेशनमध्ये का डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू यस. तर एफची व्हॅल्यू टाकली आपण आणि यसची व्हॅल्यू टाकली. न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटनचा पहिला इक्वेशन तुम्हाला माहीत आहे. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. वेलॉसिटी इज इक्वल फायनल वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी प्लस एक्सेलरेशन इंटू टाईम. तर इनिशियल वेलॉसिटी जे 0 आहे प्लस हाफ 80 स्क्वेअर. तर व्हीची व्हॅल्यू झाली 80. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 80 स्क्वेअर. आपण स्क्वेअरिंग केला दोन्ही साईडचा. हेच व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची आहे इक्वेशन नंबर 3मध्ये. तर 3 आणि 4वरून बघा काय होते. डब्ल्यू इज इक्वल टू हाफ यम व्ही स्क्वेअर. याची 80च्या ठिकाणी आपण व्ही स्क्वेअर टाकला. 80 स्क्वेअरच्या ठिकाणी व्ही स्क्वेअर टाकला. द कायनेटिक एनर्जी गेन बाय एन ऑब्जेक्ट is the amount of work done on the object. Kinetic energy is equal to W. Kinetic energy is equal to half mv square. Kinetic energy झाला हाफ mv square. एक एक्झाम्पल दिला आहे खाली बघा. एक्झाम्पलमध्ये बघा. A stone having a mass up to 50 gram is falling from a height. How much kinetic energy does it have at the moment when its velocity is 2 meter per second? गिवन मध्ये दिला आहे मास 250 ग्रॅम म्हणजेच 0.25 किलोग्रॅम. किलोग्रॅममध्ये कन्वर्ट केला आपण. वेलॉसिटी आहे 2 मीटर पर सेकंड. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. हाफ इंटू 0.25 इंटू 2 स्क्वेअर इज इक्वल टू याचा आन्सर आहे 0.5 जूल. युनिट आहे याचा जूल.
आता आपण बघणार आहे पोटेन्शियल एनर्जी. ट्राय दिस. अन ॲरो इज रिलीज फ्रॉम अ स्ट्रेच बो. समजा एखाद्या आपण स्ट्रेच बोमधून ॲरो रिलीज केला तो मोशनमध्ये येते. तर स्ट्रेच बोमध्ये हे जे आहे, आपण जेव्हा बोला स्ट्रेच करतो तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी स्टोअर होऊन जाते. वॉटर केप ॲट अ हाईट फ्लो थ्रू अ पाईप इन टू द टॅप. जेव्हा एखादा टँक आपण वर ठेवतो, हाईटवर ठेवतो, त्याच्यावरून आपोआपच खाली पाणी जे आहे ते आपोआपच टॅपमध्ये येते. अ कम्प्रेस स्प्रिंग इज रिलीज. जेव्हा एखाद्या स्प्रिंगला आपण कम्प्रेस करतो आणि त्याला एकदम रिलीज करतो, त्याला आपण रिलीज करण्यासाठी कोणती एनर्जी लावत नाही, त्याच्यामध्ये एनर्जी जी आहे ते स्टोअर होऊन जाते. विच वर्ड डिस्क्राईब द स्टेट ऑफ द ऑब्जेक्ट इन द अबव एक्झाम्पल. या वरील एक्झाम्पलमध्ये जे स्टेट आहे ऑब्जेक्टचा ते आपल्याला दाखवलेला आहे. वेअर डिड द एनर्जी रिक्वायर्ड टू कॉज द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट कम फ्रॉम. याच्यामध्ये जी एनर्जी जमा झाली ते कुठून जमा झाली. इफ द ऑब्जेक्ट वेअर नॉट बॉट इन दो स्टेट वुड दे हॅव मूड. समजा आपल्याला जे वेगवेगळ्या स्टेटमध्ये ते आले नसते तर त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर झाली असते का. The energy stored in an object because of its specific state or position is called its potential energy. कोणत्याही पदार्थामध्ये त्याच्या स्थितीमुळे किंवा स्थानामुळे एखादी एनर्जी तयार होत असेल तर त्याला आपण त्याची पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. ड्यू टू स्टेट और ड्यू टू पोझिशन. ड्यू टू स्पेसिफिक स्टेट और पोझिशन जे एनर्जी तयार होते म्हणजे कशामुळे, स्थितीमुळे, विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे जे एनर्जी तयार होत असेल त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. एक छोटंसं उदाहरण दिलं आहे इथे बघा. होल्ड अ चॉक ॲट अ हाईट ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द फ्लोअर अँड रिलीज इट. एक चॉक घ्या 5 सेंटीमीटर वर, त्याला जमिनीच्या वर घ्या आणि त्याला सोडा. तो काय परिणाम होईल, तो टोटल काय होईल त्याचा. हाव नाव स्टँड अप स्ट्रेट अँड देन रिलीज द चॉक. तुम्हाला उभं व्हायचं आहे आणि वरून चॉक जे सोडायचं आहे, जे हाईट तुम्हाला वाढवायची आहे. तर हाईटवरून समजा आपण चॉक खाली फेकला तर त्याचे तुकडे तुकडे होणार आहे. इज देअर डिफरन्स इन द रिझल्ट ऑफ द टू ॲक्टिव्हिटी. पहिल्या याच्यामध्ये तो चॉक तुटणार नाही. 5 सेंटीमीटरवरून आपण फक्त फेकला तर आणि वरून फेकला तर त्याचे खूप सारे तुकडे होईल. याचा अर्थ असा आहे, जेवढी हाईट जेव्हा वाढते तेव्हा पोटेन्शियल एनर्जीसुद्धा वाढते. आता आपण घेणार आहोत एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीसाठी आपण एक्सप्रेशन जसं आपण कायनेटिक एनर्जीसाठी घेतला होता, कायनेटिक एनर्जी इज हाफ mv². तर इथे पोटेन्शियल एनर्जीसाठी घेऊ आपण. टू कॅरी एन ऑब्जेक्ट ऑफ मास m टू अ हाईट h अबव द अर्थ सरफेस अ फोर्स इक्वल टू mg हॅज टू बी यूज अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. समजा आपण एखादी वस्तू h हाईटवर नेली आणि त्या वस्तूचा जे मास आहे ते m आहे. द अमाऊंट ऑफ वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. तर वर्क डन इज इक्वल टू किती राहील बघा. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर फोर्स आहे इथे mg इंटू h. तर W इज इक्वल टू mgh. हे वर्क झालं आणि जेवढा वर्क असते तेवढीच पोटेन्शियल एनर्जी असते. द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर इन द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ द displacement h, that is potential energy is equal to mgh because work is equal to potential energy. Displacement to height h cause energy equal to mgh to be stored in the object. एक एक्झाम्पल दिला आहे तुम्हाला खाली. तर या एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे बघा. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलं आहे 500 kg water is stored in the overhead tank of 10 meter high building. Calculate the amount of potential energy stored in the water. जे एक टँक आहे त्याच्यामध्ये 5 किलोग्राम वॉटर आहे आणि तो 10 मीटर हाईटवर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काढायची आहे. तो h इज इक्वल टू 10 मीटर
हाईट 10 मीटर आहे, एम 500 किलोग्रॅम आहे आणि जीची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे कॉन्स्टंट असते ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे असते ते. देअरफॉर potential is equal to mg into h. 10 into 9.8 into 500 that is equal to 49,000 joule. पोटेन्शियल एनर्जी एवढी आलेली आहे.